विधान परिषदेच्या निवडणुका आता अवघ्या काही तासांवर येऊन घेतलेल्या आहेत. काय वाटतं, आपले 3 उमेदवार उभे आहेत महाविकास आघाडीचे? काही वाटत नाहीये. वाटतंय ते समोरच्यांना वाटतंय, आम्हाला काही वाटत नाही. आम्ही निवडणूक आहे आणि निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिंदेगड दावा करताय की जयंत पाटील पडतील असा दावा करताय. ठीक आहे ना, ते आता काय चंद्राच्या पण निवडणुका लढतील, दुसऱ्या ग्रहांवर लढतील, लढू देतं ना. मुख्य गोष्ट ही आहे की आम्ही ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. येणारी पण विधानसभेची निवडणूक असेल ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक असेल. आपण पाहिलं असेल महाराष्ट्र लुटण्याचं काम ह्या मिंदे सरकारने केलं, या भाजपने केलेलं आहे. आत्ता पण मी कोस्टल रोडचं पाहत होतो. आज जसं त्यांनी उघडलेलं आहे कोस्टल रोड, आमचा प्रोजेक्ट 7 महिने लेट त्यांचं उद्घाटन चाललंय, तेही पार्शल ओपनिंग केलं आहे आणि कुठेही काही प्लॅनिंग दिसत नाही. पूर्ण आमचं वलडी तुंबलेलं आहे ट्रॅफिकनी. म्हणजे कुठेही काही मुंबईबद्दल प्रेम नाही, नुसतं लूट करायची. हे मिंदे सरकारचं काम चालू आहे, भाजपचं काम चालू आहे. विधानसभेच्या अनुषंगाने भाजप असं म्हणतं की जास्तीत जास्त जागा आम्ही लढवल्या तर जास्त जागा या महायुतीला येतील. 180चा दावा भाजपचा आहे. काय वाटतं की महायुती टिकेल असं 180? त्यांनी त्यांच्या आजूबाजूला सगळे जे पार्टनर्स घेऊन बसलेले आहेत, EDIT, CBI, मिंदे गट, फुटलेली राष्ट्रवादी, त्यांच्यासोबत चर्चा करावी. सर, आज मालवणी पोलिसांनी नितेश राणे यांना समन्स बजावलेला आहे. गेल्या 4 वर्षापासून नितेश राणे म्हणतात की काही लोकांना मी बोलत सुद्धा नाही त्यांच्यावर. शरद पवार साहेबांनी म्हटलं की महाविकास आघाडी 225 जागांनी. मला वाटतं आपण एक पाहिलं असेल, महाविकास आघाडी लोकसभेत देखील अनेक एक्झिट पोल्स आमच्या विरोधात वगैरे आले, पण लोकांनी ठरवलं होतं की देशात जी मस्ती दाखवलेली आहे भाजपनी, माज दाखवलेला आहे, तो माज उतरून दाखवायचा. या देशात जे संविधानाच्या विरोधात जातात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जातात, जे कोणी देशाच्या विरोधात जातात, त्यांना जमिनीवर आणण्याचा प्रयत्न या देशाने केला आहे, तो यशस्वी ठरला. तसंच महाराष्ट्र आपण पाहत आहे, गेले 2 वर्ष एक घटनाबाह्य सरकार पाहत आहे. लूट सुरू आहे महाराष्ट्रात. आज शेतकरी त्रस्त आहे, महिलांवर जे अत्याचार सुरू आहेत. आपण पाहता इथेच आमच्या कोळीवाड्यात काल परवाकडे जी किल अँड रन, हिट अँड रन मी बोलणार नाही, किल अँड रन ही जी घटना झालेली आहे, अजूनही न्याय मिळणं गरजेचं आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडीच्या मागे लोक भक्कमपणे उभे आहेत. कारण आमच्या 2.5 वर्षामध्ये उद्योग क्षेत्र असेल, कृषी असेल किंवा इतर काही आपण पहा, महाराष्ट्रात सुख शांती समृद्धी होती. कोविडचा काळ जरी असला तरी कामं नीट होत होती, लोकांची कामं होत होती. समृद्धीबद्दल तुम्ही म्हणालात, समृद्धी महामार्गाला अनेक ठिकाणी भेगा पडतायत, कुठे खड्डे पडतायत. समृद्धीला पडलेलं आहे, MTHLच्या त्या रॅम्पला पडलेलं होतं. आपण पाहतोय देशभरात एअरपोर्टची छतं कोसळतात. 10 पूल की 9 की 10 पूल मला वाटतं बिहारमध्ये कोसळलेत. हे भाजपाचं डबल इंजिन ट्रिपल इंजिनचं काम असतं, कारण कॉन्ट्रॅक्टरच त्यांचं इंजिन चालवतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.